वर्ष वाट पाहिली मी या सगळ्याची. आणि आता ते सुख मला मिळणार आहे. प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार आहे. आणि केवळ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार आहे म्हणून मला मागच्या कुठल्याच खुणा नको. पण किटी तर म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू शूटिंगला गेलाच नाहीस. डॉक्टर मीरा, आता तुमचं आणि माझं प्रायव्हेट लाईफ एकच झालंय. माझ्या मुलाचा बेजबाबदार बाप पलाश पुरंदरे हॅलो. या पलीकडे तू काहीच बोलणार नाहीस का? माझी चूक झाली आहे हे मी तुला 1000 वेळा सांगितलं. तू चूक कबूल केलीस म्हणजे तिचे माझ्यावर झालेले परिणाम लगेच पुसले जात असं वाटतं का तुला पलाश? दगड चुकून जरी भिरकावला असला ना तरी तो ज्याला लागतो ना त्याला जखमच होते. My dear Kitty, will you marry me? तू ना इम्पॉसिबल आहेस रो. पण खरं सांगू, क्यूट आहेस, क्यूट क्यूट क्यूट. ऑल राईट. हां, थँक्यू सर. थँक्यू सर. सर पण हे म्हणजे फिक्स. ओके. येस सर. कोणाचा फोन होता? आजू, अगं मला नोकरी लागली आहे. येस. पण तुला नोकरी मिळालेलीच होती ना? हा, पण ऍक्च्युली ही त्याच्यापेक्षा बेटर नोकरी आशू. मी अगं काही प्लेसमेंट एजन्सीज मध्ये बाहेर दिला होता. त्यांच्यापैकीच एकाचा फोन होता मला. येस येस आशू. आशू, आय लव्ह यू. आपल्या रंगरूपाचं, आपल्या हुशारीचं असं एक तरी मूल हवं ना. खरं तर मला खंडीभर हवी आहेत, पण मी तुझ्यासाठी एकावर व्हायला तयार आहे. मग प्रॉब्लेम काय? लग्न नको करायला? अच्छा, इथे घोडं अडलाय तर सरळ आहे. पण त्यासाठी लग्न कशाला करायला? वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस किटी. आपलं लग्न करण्याचा विचार जेव्हा येतो तेव्हा तू एक पाऊल का जातेस ग? कारण आपण समीर आणि अश्विनी नाही होत. आपला स्वभाव, आपले विचार, आपलं राहणीमान त्या साच्यात बसू शकत नाही रो. तुम्ही नवरा बायको बनता आणि मग नवरा बायको झाल्यानंतर आपोआपच कामाच्या विभागणीपासून ते मनाच्या चौकटीपर्यंत तुम्ही आपोआप त्या साच्यानुसार चालायला लागता. आणि तेच मला नकोय रो. आता त्या शुभंकर प्रधानला बघ ना. ते एक लग्न टिकवण्यासाठी नमिताच्या असंख्य गोष्टी तो सहन करत चाल. आपण मनाने एकमेकांच्या खूप जवळ. आपल्याला अशा बाहेरच्या बंधनांची गरज नाही आहे रे. आपण एकमेकांना मनापासून घातलेलं बंधन आहे, तुझ्यातलं आणि माझ्यातलं, ते जास्त महत्वाचं आहे. तुझं काम झालंय. म्हणजे मी समीरच्या नोकरीचा बंदोबस्त केलाय. रिअली ग्रेट. हो. तुला सुलेखा आठवते? सुलेखा कोण रे? आपली क्लासमेट. हो. अरे तिच्याकडे एक पोस्ट रिकामी होती. मी तिच्याशी समीर बद्दल बोललो. शी इमिजिएटली ऍग्रीड आणि मी समीरला कळवलंय. काय? तू कळवलं समीरला? म्हणजे तू स्वतः बोललास त्याशी? हो. प्लेसमेंट एजन्सीच्या कव्हर खाली मी स्वतःच फोन केला. तो इंटरव्ह्यू देतोय आणि सुलेखा त्याला सिलेक्ट करते. अमोक, थँक्स अ लॉट. मोस्ट वेलकम यार. चल ठेवतो. बाय. बाय.